दलितांनी प्राप्त केली पाहिजे हा महत्त्वाचा भाग आहे आणि दलित जातीच्या मानसिकतेमध्ये अडकलेले आहेत. तर हे दोन महत्त्वाचे प्रश्न बघितले होते आणि तिसरा बाबासाहेबांनी महत्त्वाचा प्रश्न तिथे सांगितला होता की ज्या लोकांना असं वाटतं की अगोदर आर्थिक सुधारणा झाल्या पाहिजेत मग धार्मिक सुधारणा होतील, ती चूक आहे. आर्थिक सुधारणा याची पहिली गरज नाही, अगोदर धार्मिक सुधारणा, अगोदर माइंड सेट झालं पाहिजे, मग बाकीचे काम पुढे होतात. आणि त्यामुळं सोशलिस्टांचा विचार, समाजवाद्यांचा विचार की अगोदर राजकीय आणि आर्थिक क्रांती झाली की मग धार्मिक क्रांती होईल, बाबासाहेबांनी फेटाळून लावलेला होता आणि त्याला इतिहासात त्यांनी भरपूर उदाहरणं दिली होती. आज आपण पुढच्या भागापर्यंत येऊन पोहोचतो आहे आणि त्याच्यामध्ये आता बघू किती आपल्याला मुद्दे घेता येतील, परंतु सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे. जातीभेदाचं समर्थन करणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये दे जस्टिफाय कास्ट सिस्टम, जस्टिफाय ऑन नंबर ऑफ अकाउंट्स. तर त्यामधले हे 2-3 पाहिले होते आपण. त्यांनी पुढे मुद्दा उपस्थित केलेला आहे की काही माणसं जी आहेत जातीचं समर्थन करणारे, दोज हू अपहोल्ड कास्ट सिस्टम, ते म्हणतात कास्ट सिस्टम इज व्हेरी इम्पॉर्टंट, इट इज व्हेरी एफिशियंट इकॉनॉमिकली. कारण इकॉनॉमिक्समध्ये वर्क एफिशियन्सीसाठी डिव्हिजन ऑफ लेबर हे फार महत्त्वाचं प्रिन्सिपल मानलं जातं. डिव्हिजन ऑफ लेबर, सारी कामं एकानंच करायची नाही. मेक पीसेस ऑफ दॅट वर्क, अलॉट दॅट पर्टिक्युलर पीस टू सर्टन people skilled and they do it better. म्हणून division of labor makes you more competitive. It increases production, it increases skill, it increases quality. त्यामुळे division of labor हा इकॉनॉमिक कन्सेप्टमध्ये, इकॉनॉमिक मॅनेजमेंटमध्ये फार महत्त्वाची कन्सेप्ट मानली जाते. तर कास्ट सिस्टम मानणारे काय म्हणतात, आम्ही जाती निर्माण केल्या त्यासाठी तर केलेल्या आहेत. दिस इज डिव्हिजन ऑफ लेबर. आणि युरोपियन लोकांना अंदर की बात माहीत नसल्यामुळे ते म्हणतात हा इट मे बी, सो दिस पीपल आर मच अहेड ऑफ अस. आम्ही आता डिव्हिजन ऑफ लेबर शिकलो, यांनी आमच्या पूर्वीच करून टाकलं म्हणजे हजारो वर्ष. आणि से बिगिन टू अडमायर यू, द इंडियन्स आर ग्रेट अँड देअर सिव्हिलायझेशन इज ग्रेट अँड ऑल दॅट सॉर्ट ऑफ we call nonsense. म्हणून डिव्हिजन ऑफ लेबर याची मीमांसा बाबासाहेबांनी केली. ते म्हणतात इट इज नॉट मिअरली डिव्हिजन ऑफ लेबर. डिव्हिजन ऑफ लेबर कशाला म्हणतात, ज्या माणसाला जे करण्याची आवड आहे, ज्याच्यामध्ये त्याचे स्किल आहे, ज्याच्यामध्ये त्याचं मन आहे आणि ते अक्वायर करून तो स्वतःची डेव्हलपमेंट करतो, त्या माणसाला तुम्ही जन्मल्याबरोबर एखादं असं काम लादू शकता का त्याच्यावरती? तुम्ही कोणाला म्हणू शकता की तू मॅनेजरच झालं पाहिजे, तू डॉक्टर झालं पाहिजे, तू अमुकच झालं पाहिजे? हे शक्य नाही. इट डिपेंड्स ऑन द चॉईस ऑफ इंडिव्हिज्युअल. जाती व्यवस्थेमध्ये चॉईस आहे का? नाही. जातीचा धंदा जन्मल्याबरोबर तुम्हाला चिकटतो. तुम्हाला तो आवडो नाही तर नवडो, तुमची मानसिकता तशी असतो नसो, यू हॅव टू डू दॅट. मग जे आपल्या मनाच्या विरुद्ध मनुष्य करतो, आता आपण कुठे ना कुठे काही ना काही काम कधी केलेलं असतं, आपल्या मनाच्या विरुद्ध जे करायला लागतं ते आपण कसं करतो सांगा पाहू? मोठं मन लावून करतो. जितकी टाळाटाळ करता येईल, जितका चुकारपणा करता येईल आणि त्याच्यात जेवढं नुकसान करता येईल तेवढं करून आपण मोकळे होतो. ही तर गोष्ट, दिस इज ह्युमन नेचर. सो व्हेन यू हॅव नो चॉईस टू सिलेक्ट युअर प्रोफेशन, द काइंड ऑफ लेबर यू वॉन्ट टू डू इन युअर लाईफ, हाऊ यू आर गोइंग टू जस्टिफाय दॅट? हाऊ यू आर गोइंग टू गिव्ह जस्टिस टू दॅट वर्क? यू कॅनॉट. बरोबर आहे. म्हणून आपल्या देशामध्ये तर साधं उदाहरण जायचं तर त्या युरोपियन लोकांनी हजामत करण्याचे अनेक यंत्र शोधले.
केस कापण्यासाठी ते मशीन कटकट करताना शोधलं. दुःख कमी, काम भरभर. जे ब्लेड आहेत त्याच्यामध्ये सुधारणा केल्या, ते अधिक शार्प केले, अधिक सुरक्षित केले. नाही तर नुसता आपण चाकू घेतला आणि हे करत बसलो तर लागण्याची भीती असते. मग त्यांनी त्याला काय केलं, प्रोटेक्टिव्ह केलं, सेफ्टी प्रोव्हाइड केली. हे लक्षात येत ना. सेफ्टी ब्लेड जे आपण म्हणतो कुठून आले, भारतीयांनी निर्माण केले. हे न्हाव्याचं काम, भारतातल्या त्या न्हाव्याला त्याच्या मनाच्या विरुद्ध करावं लागतो. तो कशाला त्याच्यामध्ये सुधारणा करेल, कशाला आपलं टेक्निकल माइंड तिथे वापरेल. गोष्ट घरी आहे ना, तो त्याचा विचारच करणार नाही. आणि तसं विचार न केल्यामुळं अशा छाद्या गोष्टी सुद्धा आपल्या देशामध्ये निर्माण झाल्या नाहीत. घाणीची कामं करणारी माणसं जगभर आहेत, ड्रेनेज वगैरे. एक तरी मशीन आपल्या देशात निर्माण केलेलं आहे का, नाही केलं. ड्रेनेज सिस्टम युरोपमध्ये उभी राहिली. आपल्या देशामध्ये आजही लोकांना ड्रेनेज सिस्टम म्हणावी थोडी पसंत पडत नाही. तो शहरात राहताना त्याचा वापर करतो, गावात गेल्यावरती लोटा घेऊन बाहेर जातो. हे आज आणखी नाही पहा, फार दूर जाण्याची गरज नाही. नागपूरच्या बाहेर थोडेसे जाऊन पहा ना. डू यू हॅव एनी अवेअरनेस ऑफ दॅट पब्लिक हायजीन? नो. का? मनाच्या विरुद्ध ज्या माणसाला काम करावं लागतो तो कशाला संशोधन करेल आणि कशाला सुधारणा करेल, हा एक प्रश्न. आणि ज्याचं इंजिनिअरिंग वगैरे अशा प्रकारचं काही फील्ड आहे तो त्याचा विचार कशाला करणार, डर्टी वर्क. तो त्याचा विचारही करणार नाही आणि त्याचे सुधार करण्याचा काही प्रयत्न करणार नाही. बरोबर आहे. म्हणून अशा अनेक व्यवहारातल्या गोष्टी आहेत मानवी समाजामध्ये ज्याच्यावरती या देशात संशोधन होऊ शकलं नाही. इज इट करेक्ट? का तर युअर प्रोफेशन वॉज नेव्हर युअर ओन चॉईस. मनाच्या विरुद्ध. म्हणून जी माणसं म्हणतात की आम्ही डिव्हिजन ऑफ लेबर करून वर्क एफिशियन्सी वाढवली, त्यांचा मूर्खपणा पहिला इथे आहे. यू हॅव डन द कॉन्ट्ररी. यू हॅव इम्पोज दॅट बिझनेस ऑन द पर्सन अगेन्स्ट हिज वेल. हे लक्षात आलं. नंबर 2ची गोष्ट हे म्हणतात, म्हणजे तेच तत्व, डिव्हिजन ऑफ लेबरमुळे एफिशियन्सी वाढते. आम्ही त्या प्रकारचं केलं. त्यामधला पहिला दुर्गुण हा. दुसरा दुर्गुण असा की त्या कामाची प्रतिष्ठा तुम्ही कमी 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 केली. सर्वात प्रतिष्ठित धंदे वेगळे आणि ज्याला प्रतिष्ठाच नाही, किंमत नाही, ते सर्वात वेगळे. आणि त्यामध्ये माणसं वाटून टाकली. परिणाम असा झाला की हे जे लेबर आहेत, हे कर्मचारी आहेत, कष्ट करणारी लोक आहेत, त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. आम्ही सारे कामगार आहोत, आमचे प्रश्न एकसारखे आहेत आणि आम्ही एकोप्याने ते प्रश्न सोडू, ही जी कार्ल मार्क्सची कल्पना होती. आणि त्यांना आवाज दिला होता, वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट. जगातल्या कामगारांनो एक व्हा. तसे भारतातले हे जाती जातीमध्ये वाटणारे कामगार एक होऊ शकतात का? त्या महार मांगाचं आणि सुतार सोनाराचं जमतं का कधी? सारे कामगार, परंतु कामगार म्हणून सुद्धा ते एकमेकाचे मित्र नाही. साधी एकमेकाबद्दल त्यांच्या मनात सहानुभूती नाही, उलट आहे एकमेकाच्या विरुद्ध नफरत किंवा द्वेष. म्हणून डिव्हिजन ऑफ लेबर ह्या कन्सेप्टचा इथले लोक असा चुकीचा अर्थ लावून लोकांना मूर्ख बनवतात. आणि दलितांनी मूर्ख बनू नये. भारतामधल्या कामगार चळवळीचा इतिहास ज्यांना माहीत आहे ते माझं हे मत मान्य करतील आणि केलेलं आहे अनेकांनी, की भारतामधल्या कामगार चळवळीचं वाटोळं जाती व्यवस्थेनं केलं. कारण प्रत्येक फॅक्टरीमध्ये कामगारांच्या संघटना उभ्या राहतात, परंतु आपला देश असा आहे की एका फॅक्टरीमधले साऱ्या कामगारांची एक संघटना असत नाही. जितक्या जातीचे कामगार त्या फॅक्टरीमध्ये असेल तेवढ्यांच्या वेगवेगळ्या जातीय संघटना.
आणि मग या संघटनेने आपल्या कामगारांचे प्रश्न सोडवायचं काम करायचं ते नाहीच. त्यांनी आपापसात एकमेकाची चढाओढ करायची आणि एकानं न्यायाचा प्रश्न मांडला की यानं तो हाणून पडायचा. अशा प्रकारे त्यांनी सर्व कामगार क्षेत्रामध्ये समाजाचं नुकसान करून घेतलं. त्याचं एकच उदाहरण मागे आपल्याला दिलं होतं की एकेकाळी मुंबई ही सूत गिरण्यांची मोठी पेठ होते. 350-400 कॉटन मिल्स इथे होत्या. ह्या कॉटन मिल्स मुंबईमधून हल्ल्या, त्याला कारण आहे कामगारांच्या संघटना. लक्षावधी कामगार बेकार झाले, त्यांना आयुष्यामध्ये न्याय मिळाला नाही आणि आजही मिळत नाही अशी स्थिती आहे. कामगार या देशामध्ये एक नाही, जाती व्यवस्थेमुळे त्यांचं ग्रेडेशन केलेलं आहे, हाय अँड लो, आणि त्या ग्रेडेशनमुळे ते एकजुटीने राहू शकत नाहीत. म्हणून डिव्हिजन ऑफ लेबर हे जे प्रिन्सिपल आहे ते जाती व्यवस्थेमध्ये लागू होत नाही. तिसरी गोष्ट आहे स्किल. जसं मी मगाशी आपल्याला सांगितलं की ज्या धंद्यात जातीचा जो धंदा असेल त्या धंद्यामध्ये तो आपलं स्किल वाढवण्याचा प्रयत्न करतच नाही. मनाच्या विरुद्ध गोष्टी कराव्या लागतात. आवड असते अशातला भाग नाही. आता काही इलाजच नाही, दुसरं काही करताच येत नाही समाजामधून, तो करत राहतो. म्हणून स्किल वाढलं नाही, संशोधन झालं नाही, त्यामध्ये एफिशियन्सी जी ती वाढली नाही. ही आपल्या देशाची गरज आहे. तो साधा जमीन नांगरण्याचा नांगर जो आहे, आम्ही पिढ्यानपिढ्या आपला तो लाकडाचाच वापरत राहिलो. या युरोपियन लोकांनी लोखंडाचा नांगर आणला आणि त्या क्षेत्रामध्ये क्रांती झाली. प्रत्येक गोष्ट युरोपातून आलेला आहे, बाहेरून आलेली आहे. ट्रॅक्टर आम्ही निर्माण केले. अर्थ मुव्हिंग जे ॲपरेटसेस आहेत, यंत्रणा आहे, ती आम्ही निर्माण केली. वी हॅव इम्पोर्टेड एव्हरीथिंग. तुम्ही का हे निर्माण करू शकला की तुमच्याकडे इंजिनियर्स नव्हते? चांगले गोल्ड मेडलिस्ट आहेत ना आपल्याकडे, त्यांची काही कमी नाही, तरी हे का होऊ शकलं नाही? याचं कारण ज्या जातीचा तो असेल त्याचं क्षेत्र तेवढंच, तो इकडे तिकडे पाहायला तयार नाही आणि खालच्या तर समस्या बघायला तयार नाही. काय मला शेतकऱ्याशी घेणं आहे, मी कशाला नांगर निर्माण करू, मी कशाला ती यंत्र हार्वेस्टिंग निर्माण करू, मला काही घेणं देणं आहे त्याचं. तो आपला दुसरा धंदा करत बसेल, दुसरा विचार करत बसेल. ही एक सोशल ॲपथी आहे, सामाजिक अनास्था त्याला म्हणतात. आणि ही सामाजिक अनास्था इथल्या लेबरचा, वर्किंग क्लासचा फार मोठा दुर्गुण आहे. हे लक्षात आलं? त्यामुळं डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे आम्ही जगाच्या पुढे आहोत असं भासवण्याचं जे जातीयवादी प्रयत्न करतात ते किती लोकांना मूर्ख बनवतात ते लक्षात घ्या. आणखी मजेशीर गोष्ट त्यांनी म्हटलेली आहे. बाबासाहेब की माणसाला आपण लेबर आहोत, आपण कष्टकरी आहोत, दुसरं कष्टकरी आहे, मग तो आणि मी एकसारखा आहे, ही भावना का सुचली नाही, असं का वाटलं नाही? याचं कारण ते म्हणतात धर्मानं जात शिकवली म्हणून वाटलं नाही. त्यामुळे जात ही नुसती जात नाही, जात धर्म आहे. इट इज अ रिलिजियस बिलीफ, सामान्य गोष्ट नाही ते. आणि म्हणून आजही जातीच्या बाबतीमध्ये कडवे पण पाहायला मिळतं आपल्याला. उत्तर भारतामधल्या खाप पंचायतीची उदाहरणं पहा. आपल्या पोटच्या पोरांना सुद्धा ठार मारायला त्या आईबापांना अजिबात काही वाटत नाही. ते म्हणतात वी आर जस्टिफाईड. का? दिस अ मॅटर ऑफ सोशल डिग्निटी. म्हणून अशा किलिंगला त्यांनी दुसरं नाव दिलं ऑनर किलिंग. वी आर किलिंग समवन. व्हाय? टू प्रोटेक्ट अवर ऑनर, प्रोटेक्ट अवर हाय स्टेटस इन द सोसायटी. आणि याचं निर्लज्जपणे जेव्हा समर्थन केलं जातं तेव्हा तो मनुष्य किती खालच्या पातळीवरती गेलेला ते लक्षात घ्या. ही इज नॉट टू बी कन्सिडर्ड इवन अ ह्युमन बिईंग. कॅनॉट. इतकी भयंकर गोष्ट आहे ती.
आणि ह्या जातींचा आजही समाज जीवनावरती जबरदस्त परिणाम आहे. म्हणून बाबासाहेबांनी पुढे काय म्हटलंय पहा, कास्ट इज देअरफॉर अ हार्मफुल इन्स्टिट्यूशन in as much as it involves the subordination of man's natural powers and inclinations to the exigencies of social rules. समाजाची जी काही नीतिमत्ता आहे, त्याचं जे अस्तित्व आहे, त्याची जी काही मागणी आहे, त्यामध्ये ही जाती व्यवस्था जी आहे ती अतिशय घातक आहे, कारण त्यामध्ये ती त्याला दुय्यम स्थान देते, सबऑर्डिनेशन देते. त्यामुळं डिव्हिजन ऑफ लेबर म्हणून जातीचं समर्थन होऊ शकत नाही. नंतर दुसरं समर्थन लोकांनी करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात नाही, जात व्यवस्था ही आवश्यकच आहे म्हणे, कारण ती प्राकृतिक गोष्ट आहे, बायोलॉजिकल त्याला आधार आहे. म्हणून बायोलॉजिकली एव्हरी कास्ट इज डिफरंट फ्रॉम एनी अदर कास्ट. तर बाबासाहेब म्हणतात, some have dug a biological trench in defense of the caste system. Biological trench, खड्डा खोदलाय या जाती व्यवस्थेचं समर्थन करण्यासाठी. आणि मग त्यांनी फार डॉक्टर R.D. भांडारकरांचं उदाहरण दिलंय, ज्यांनी बऱ्याच वर्षापूर्वी एक लिखाण केलं होतं. त्यामुळे त्यांनी म्हटलं होतं की भारतामध्ये असे एकही जात किंवा जमात नाही की ज्या जमातीमध्ये रक्ताची भेसळ झालेली नाही. स्पष्ट शब्दात म्हटलंय, देर इज हार्डली अ क्लास, देर इज काय म्हणतात, सॉरी, देर इज हार्डली अ क्लास or caste in India which has not a foreign strain in it. विदेशी अंश नाही ज्याच्या रक्तामध्ये, अशी भारतामध्ये एकही जात किंवा जमात नाही. उगीच आपण नाकानं वांगी सोलत बसण्याचा प्रयत्न करू नये जातीच्या नावाला. देर इज अन ॲडमिक्चर ऑफ एलियन ब्लड नॉट ओनली अमंग द वॉरियर क्लासेस but the Rajputs and the Marathas, but also among the Brahmins who are under the happy delusion that they are free from all foreign elements. हे बाबासाहेब नाही म्हटलं, एका ब्राह्मणानंच म्हटलंय, R.D. भांडारकर, आणि पुरावे देऊन त्यांनी ती सिद्ध केलेलं आहे. हा झाला एक भाग त्या काळापुरचा. आज जर बोलायचं म्हटलं तर प्रत्येक माणसाचे ब्लड ग्रुप आपल्याला माहित आहेत. किती आहेत? किती आहेत? ब्लड ग्रुप प्रमाणे जाती व्यवस्था आहे का? नाही ना. आणि कुठल्याही जातीच्या माणसाचा ब्लड ग्रुप दुसऱ्या जातीच्या माणसाशी योग्य असेल तर त्यालाच चालतो ना. त्याच्या आईचं चालायचं नाही, बापाचं चालायचं नाही, मरेल तो. ही तो गोष्ट खरी आहे. त्यामुळे रक्ताची शुद्धता अशुद्धता ठरवण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे? ओनली ब्लड ग्रुप, इफ एट ऑल. पण ते एक विशिष्ट प्रकारचं केमिकल कंपोजिशन आहे ब्लड मधलं. त्याचा हा उच्च असल्याचा, नीच असल्याचा, चांगलं असल्याचा, वाईट असल्याचा काय संबंध? काही संबंध नाही. युअर ब्लड इज नॉट मेकिंग यू हाय ऑर लो. इज इट लो? ही जराची परिस्थिती असेल तर ज्या लोकांनी बायोलॉजिकल खड्डा हा निर्माण केला की नाही, बायोलॉजिकली ती आहे, ते त्यांना बाबासाहेबांनी फार सुत्तर उत्तर दिलेलं आहे. ते म्हणतात, व्हॉट रेशियल अफिनिटी इज देअर बिटवीन द ब्राह्मीण ऑफ द पंजाब अँड द ब्राह्मीण ऑफ द मद्रास? कोणतं त्यांचं रक्त एकसारखं आहे? तो काळाकुट ब्राह्मण दक्षिणेकडचा आणि हा गोरापाड ब्राह्मण. दोघांचं रक्त एकच आहे आणि म्हणून ते रक्तानं उच्च आहेत असं म्हणता येईल का आपल्याला? किती मूर्खपणा करायचा, त्याला काही सीमाच नाही. आणि एवढा मूर्खपणा या देशामध्ये घडतो याचं एकमात्र कारण धर्म. धर्मावरती विश्वास ठेवतो म्हणून मनुष्य तेवढा मूर्खपणा करतो. मला हे सांगा, ह्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात की नाही?
हे आपल्याला कळल्याच नाही तर आपण खरंच भविष्यात नीट वागू शकणार आहोत, कदाचित आपण आपल्याला सुद्धा न्याय देऊ शकणार नाही. सो इफ यू वॉन्ट टू गेट रीड ऑफ कास्ट सिस्टम, इफ यू वॉन्ट टू गेट रीड ऑफ दॅट मेंटॅलिटी, यू हॅव टू लर्न दिस. मग तुम्हाला वाटेल की माझं रंगरूप महत्वाचं नाही. दॅट डज नॉट मेक मी हाय ऑर लो. हे बरोबर आहे. माझं बॉडीली कॉन्स्टिट्यूशन महत्वाचं नाही. वेदर आय एम स्ट्रॉंग ऑर वीक, दॅट डज नॉट मेक यू हाय ऑर लो. अल्टिमेटली व्हॉट मेक्स यू हाय अँड लो? They are your virtues. They are your qualities. That is your intelligence and emotional highness. हे लक्षात येतं. आणि ह्या गोष्टी इंटेलिजन्स, ॲक्विजिशन ऑफ व्हर्च्यूज, उच्च गुणवत्ता कोणालाही प्राप्त करता येते. तिथे रक्त आडवं येत नाही, तिथे रंगरूप आडवं येत नाही, तिथे तुमची गरिबी श्रीमंती सुद्धा आडवी येत नाही. इट्स ओनली यू अँड यू अँड पर्टिक्युलरली युअर माइंड दॅट मेकेथ द मॅन. हे बरोबर आहे. हा इतका महत्वाचा सिद्धांत बाबासाहेबांनी पुढे मांडलेला आहे. आणि म्हणून